तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे, कदाचित त्याचं उत्तर तुम्हाला मिळत नाही, त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तुम्ही ज्या ईश्वराला मानता त्या ईश्वराचं नाम घ्या, डोळे बंद करून तुमचा प्रश्न त्या ईश्वराला विचारा. माऊलींना विनंती करा की त्यांच्या या ज्ञानेश्वरीद्वारे तुमच्या मनातील जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर मिळावं, ही माऊलींना प्रार्थना करा. डोळे बंद करून ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर जे उजव्या हाताचं पान आहे त्यामध्ये उत्तर तुमचं आहे. विद्यारण्य म्हणतात, मायेच्या 3 अवस्था आहेत. दृश्य प्रपंच सत्य आहे असा अभिमान ज्यात असतो ती पहिली बद्ध अवस्था होय. ही शास्त्रयुती ज्यांनी उत्पन्न झालेल्या विवेकज्ञानाने परोक्ष ज्ञानाने नाहीशी होते. ती नाहीशी झाली तरी पूर्वीप्रमाणेच जी मध्ये अभिमानपूर्वक व्यवहार होतो ती दुसरी अवस्था होय. ही अवस्था आत्माच दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला असता नाहीशी होते आणि अपरोक्ष साक्षात्काराने ही दुसरी अवस्था नाहीशी झाल्यावरही देहभास व जगदाभास कायम राहतो, ही तिसरी अवस्था होय. ही प्रारब्ध कर्म संपल्यानंतर नाहीशी होते. पण हे आत्मैक्य जाणीवरूप ज्ञान व त्यामुळे भासणारा अविद्येचा लेश मेल्यानेही नाहीसा होत नाही. तो अविद्येलेश मी श्री गुरु परमेश्वराच्या पाया पडून म्हणजे श्री गुरुचरणी प्रेमभक्तीने लीन होऊन जिवंतपणेच नाहीसा केला असा स्वानुभव श्री माऊलींनी सांगून ज्ञानानंतर केलेले सगुण भक्तीचे ज्ञानाची जाणीव व अविद्येशी नाहीसे होतात ते अमृत अनुभव प्रतिपादित आहे व तेच येथे सांगतात. अधियज्ञ जे श्रीकृष्ण सगुण परमात्मा त्याच्या ठिकाणी कर्मरूप व यज्ञ समर्प करता करता सगुण ध्यानाचे व प्रेमाने जीवाचा पृथक्पणा अहंकार जाऊन सगुणाशी ऐक्य झाले की हेच ऐक्य ज्ञानही सगुणाच्या प्रेमाने पुढे राहत नाही. यालाच ज्ञानोत्तर भक्ती असे म्हणतात. ज्यांनी कोणी या प्रश्नाचं उत्तर मागितलं असेल त्यांच्यापर्यंत नक्की ईश्वर पोहोचवतील हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.